मोहोळमध्ये पवार गटात खडाजंगी। आजी माजी आमदारांमध्ये ठिणगी पडली आहे। कर्तृत्व नसताना राजू खरेंवर नेतृत्वाने विश्वास दाखवला। रमेश कदम यांनी राजू खरे यांच्यावर ही टीका केली। शरद पवारांनी केलेले उपकार राजू खरे यांच्यासारखा माणूस विसरतो, अशी ही टीका रमेश कदमांनी केली आहे। स्थानिक नेत्यांच्या शिफारशीवरून ही उमेदवारी दिली। ज्या स्थानिक नेत्यांनी शिफारस करून या राजू खरेला आमदार केलं ते सर्व स्थानिक पुढारी आज पवार साहेबांच्या पक्षांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले। त्याच्यामुळे हे सगळं पाहता राजू खरेसारख्या गद्दार माणसाने निश्चितपणाने माननीय पवार साहेबांनी केलेले उपकार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेलं तिकीट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत या सगळ्यांचा विचार करून त्यांनी वास्तविक पक्षाशी गद्दारी करायला नको होती।